नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे धर्मराज जय भावत राबणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान पण मिळणार आहे व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हिवाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा केली आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहा काय म्हणतात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळत राहतील. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती ना 2017 मध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात, मी होतो सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये, सुनील बोलतोय, आपल्या सरकारमध्ये तर 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता. परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते. ही देखील खरं म्हणजे ही वास्तविक या आधीच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे 6,56,000 शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते. अरे सरकार गेलं ना. आणि त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल, कानाडोळा केला असेल. परंतु अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की 6,56,000 वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार. वास्तविक या आधीच्या सरकारने 2.5 वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली, डीबीटी पोर्टल बंद होते. युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते. समजून घ्या ना, समजून घ्या. आणि का बंद होते ते मलाही कळलं नाही, आपल्यालाही कळलं नाही. कळलं असेल तर सांगा. पण एकच आहे, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात फिरतो, त्यामुळे हा प्रश्न आम्हाला समजला आणि आम्ही त्याची सोडवणूक करण्याचा निर्णय देखील अध्यक्ष महोदय घेतलेला आहे. मला वाटतं आपण इग्नोर करणं, टाळणं हा आमचा पिंड नाही. आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जेव्हा आपण मैदानात म्हणजे आपण शेतीवर जातो, बांधावर जातो, तेव्हा हे शेतकरी सांगतात आमचे तेव्हाचे पैसे बाकी आहेत, या दुसऱ्या कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत, ते आम्ही चुकवतो, बिलकुल चुकवतो. आणि म्हणूनच आपल्याला सांगतो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला होता. बरोबर आहे. 50,000 रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली. परंतु अध्यक्ष महोदय, त्यासाठी तरतूदच केली नव्हती. ही तरतूद आम्ही GR काढून या ठिकाणी, हे दादा नाही, ऐका 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 ऐका, रिप्लाय होऊ दे. अरे रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे. नाही, ऐका ऐका, मला त्यांचं ऐका, सगळं स्पष्टीकरण मिळणार. विजयराव, अजित दादा तेव्हा काही राज्याचे प्रमुख नव्हते, तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता 50,000 रुपये देण्याचा. परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि 50,000 रुपये, 50,000. बसा बसा, असं नाही, बसा बसा. रिप्लाय आणि रिप्लाय होऊ दे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांनी
आणि म्हणून दादा कधी अन्याय सहन करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं. आता चला पुढे. अरे बाबा ओ जयंतराव दादानी तो प्रस्ताव पुढे नेला होता, परंतु शेवटी कोणाच्या हातात असतं. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले. आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही आम्ही 2017 ते राहिलेले देखील हे देतोय आणि 50,000 जे आहेत, जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहे त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय, तेही वाटतोय. म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो. म्हणजे आश्वासनं देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची, त्याला झुलवत ठेवायचं, बोलाचीच कडी बोलाचाच भात, हे आम्ही कधी केलं नाही, करणार नाही. दिले ना 50,000 रुपये. आणि त्याला ऐका नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली. ऐका ना, ऐकलं तर बोलणार. आतापर्यंत 14,31,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 5,190 कोटी रुपये जमा केले आणि उरलेत ते पण देणार. जे बघा तुमच्याकडे कोणी असतील तर तुम्ही सांगा, त्याला लगेच आम्ही देऊन टाकू चेक फाडून. डीबीटी केंद्र सरकारने बाबा सुनील, अरे इथं माझ्याकडे आकडे आहेत सुनील, तुझ्याकडे तिकडे मोखाड्याला कोण असेल शेतकरी डिस्टर्ब करू नका. अध्यक्ष महोदय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहिलं की एकनाथ शिंदे यांनी या सर्व घोषणा केल्या आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा, म्हणजे त्यांना पण कळेल की 6,56,000 शेतकऱ्यांमध्ये ते पण आहे का, किंवा त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे का, व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ते पण येता का. तर त्यांना ही बातमी शेअर करा, म्हणजे त्यांना पण आनंद होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा, आणि तुम्हाला या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे ते पण या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि त्यांना पण या महत्त्वाच्या बातम्या मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.